नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न सूप। तर काय माहिती आहे का, थंडीचे दिवस आहे आणि खूप पाऊस पण येत आहे। 8 दिवसापासून आमच्याकडे खूप पाऊस सुरू आहे। तर असं मस्त गरम गरम काहीतरी असे प्यायची अशी इच्छा होत आहे। तर स्वीट कॉर्न आहे आमच्या घरामध्ये, तर म्हटलं चला सूप बनवूया। तर त्याच्यासाठी मी इथे हे बघा, एक वाटीभर स्वीट कॉर्न घेतले, एक वाटीभर घेतले आणि अर्धे स्वीट कॉर्न मी इथे उकडायला ठेवले। हे आपल्याला कसे उकडून घ्यायचे आहेत, तर मी 10 मिनिट हे उकडून घेतले। आता गॅस बंद करून देते। अर्धे स्वीट कॉर्न उकडून घेतले मी, हे बघा। फक्त 10 मिनिट उकडून घ्यायचं, 5-10 मिनिट याला लवकरच शिजले जातात ते। तर याला काय करायचं, आता मिक्सरमधून आपल्याला छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आपण याला मिक्सरच्या भांड्यामधून याची तयार करू, बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची छान त्याची। तर हे बघा, आपण याची अशी छान अशी बारीक अशी छान पेस्ट करून घेतली। आता आपण इथे एक भांडं ठेवू। आता इथे मी थोडं गाजर असं छान बारीक बारीक कापून घेतलं आणि थोडी शिमला मिर्च कापून घेतली बारीक, आणि थोडी पत्ताकोबी घेतली। असे एकदम असे बारीक असे काप करून घ्यायचे छान। इथे गॅसवर आपण कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये टाकू आपण 1 चमचा तूप। 1 चमचा तूप टाकलं। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ह्या सगळ्या भाज्या, शिमला मिरची, गाजर आणि ही पत्ताकोबी। मी आधीच धुवून याला छान बारीक कापून घेतलं। तर याला थोडं आपण परतून घ्यायचं आहे, जास्त नाही, थोडं असं परतून घ्यायचं। आणि याच्यामध्ये हे जे आपण स्वीट कॉर्न ठेवलेले आहे हे कच्चेच आहे, हे उकडले नाही आहे मी। तर हे याच्यामध्ये घालून द्यायचे, हे पण छान परतून घ्यायचं याच्यासोबत। टाकू आपण पाणी। आता पाणी टाकलं। आता याला एक छान उकळी काढून घेऊ आपण, याला उकळू देऊ छान। याला छान आपल्या उकळी आलेली आहे बघा, छान उकळून राहिलं हे। आपण 5 मिनिट याला छान उकळू दिलं। आता याच्यामध्ये टाकू आपण ही पेस्ट, जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे स्वीट कॉर्नची, ती पेस्ट याच्यामध्ये टाकून देऊ। आता आपण ही पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे। आता याच्यामध्ये टाकू आपण चवीपुरतं मीठ, थोडी साखर, काळ्या मिऱ्याची पावडर, आणि छान याला आता उकळू देऊ आपण। मला जर वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही आणखी पण भाज्या ऍड करू शकता, तुमच्याकडे जर असल्या तर, तुम्हाला जर टाका वाटलं तर। आता इथे मी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, हे बघा। आपल्याला हे सूप कसं आणखी थोडं घट्ट करायचं आहे। तसं तर आपलं तयार झालेलं आहे ते, पण आपल्याला आणखी थोडं असं म्हणजे छान असं घट्टसर जर करायचं असतं तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं
पातळ करून घ्यायचं. बघा आणि एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं जसं लागते तसं आपण याच्यामध्ये टाकायचं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं. चमचा फिरवायचा, नाही तर त्याचे कसे गडे होतात मग तयार त्याच्यामध्ये. हे बघा आता मला एवढं लागतं म्हणून मी एवढं हे टाकून घेतलं. छान याला एक उकळी येऊ आपण. बघा आपलं सूप तयार झालेलं आहे पिण्यासाठी. बघा किती छान झालेलं आहे. गरमागरम सूप आपलं तयार आहे. एकदम असं मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल सूप आपलं तयार झालेलं आहे. बघा असं हॉटेलमध्ये मिळते तसं स्वीट कॉर्न सूप आपलं तयार आहे. बघा छान असं. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली, लाईक शेअर करा, कमेंट करा आणि करून बघा तुम्ही असं माझ्या पद्धतीने जसं मी केलं तसं. खूप छान लागते, चवीला पण खूप छान झालेला आहे, टेस्टी झालेला आहे. बघा तयार झालेला आहे. करून बघा. रेसिपी जर आवडली तुम्हाला तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की